नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतोय इयत्ता 11वी 11th स्टँडर्ड मॅथमॅटिक पार्ट 1चं फर्स्ट चॅप्टर अँगल्स अँड इट्स मेजरमेंट यावरती आज आपण डिस्कस करणार आहोत. हे पहा मित्रांनो, पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, आणखी महत्त्वाची गोष्ट, आज सुरू करतोय प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 मधले आज आपण 5 गणितं पाहणार आहोत आणि उद्याच्या लेक्चर्समध्ये 5 गणितं पाहणार. परंतु त्या अगोदर प्रॅक्टिस सेट 1.1 आपण सॉल्व्ह केलेला आहे, तो बघा. एक्सरसाइज नंबर 1.1 आपण सॉल्व्ह केले, तो बघा. त्याच्या व्हिडिओ जे आहेत त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्याचबरोबर या चॅप्टरच्या काही नोट्स आहेत महत्त्वाच्या, त्या नोट्सची किंवा ही जी गणितं आपण पाहतो त्या गणिताच्या नोट्स ज्या आहेत त्याची PDF फाईलसुद्धा मी बनवलेली आहे. त्या नोट्स जर तुम्हाला डाउनलोड करायचे असेल तर त्याची दुसरी एक लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या नोट्ससुद्धा डाउनलोड करू शकताय. आणि त्याचबरोबर हीच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमधून बघायची असेल तर तीसुद्धा व्यवस्था आहे. हीच व्हिडिओ हिंदीमधून बघण्यासाठी या व्हिडिओच्या खाली मी आणखी एक लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हीच व्हिडिओ हिंदीमधून बघू शकताय. ओके, सुरू करूयात. बघा, यामध्ये आपल्याला एक्सरसाइज नंबर 1.2 जो आहे तो सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एरिया ऑफ सेक्टर समजून घेणं गरजेचं आहे. तर आता काय करता येईल, एरिया ऑफ सेक्टर. पहिली गोष्ट, सेक्टर म्हणजे काय. मागच्या वर्षी आपण बघितलं, ॲक्च्युली मागच्या वर्षी तुम्ही बघितलंच नसेल कारण तुम्ही मागच्या वर्षी 10वीला मेन्सुरेशन हा चॅप्टरच तुम्हाला कॅन्सल होता. त्यामुळे तरी पण मी सांगतो तुम्हाला, आता एरिया ऑफ सेक्टर पण 9th स्टँडर्डला तुम्ही बघितलं आहे. आता 9वीला पण दुर्दैवानं तुमची शेवटची एक्झाम झाली नव्हती, पण 9वीला आणि 8वीला तर होतं. आता हे सर्कल आहे, या सर्कलमध्ये हा तुमचा सेंटर आहे, केंद्रबिंदू आहे त्याला मराठीत म्हणतो. याच्यामध्ये समजा हा O आहे, हा A आहे, हा B आहे. तर याच्यामध्ये सेक्टर म्हणजे काय आणि आर्क म्हणजे काय. आता बघा, आता याच्यामध्ये हा जो भाग आहे याला सेक्टर म्हणतो. याला जे मी रंगत केलेला भाग आहे ना ग्रीनमध्ये, याला तुम्ही म्हणता सेक्टर म्हणता. त्याला मराठीमध्ये वर्तुळ पाकळी म्हणतो, त्याला सेक्टर. आणि याच्यामध्ये आर्क कोणाला म्हणतात, समजा इथं AXB हा एवढा जो भाग आहे त्याला आपण आर्क म्हणतो. ओके, आता इथे दोन फॉर्म्युला. आता समजा इथं थीटा आहे तुमच्याकडे, थीटा म्हणजे मेजर ऑफ अँगल, आणि हे कोणाचं माप रेडियनमध्ये असं गृहीत धरायचं. आता रेडियनमधलं मेजर म्हणजे काय ते प्रॅक्टिस सेट नंबर एक्सरसाइज नंबर 1.1 बघितल्यावर कळेल. आता याच्यामध्ये बघा, हा थीटा आहे आपल्याकडं. थीटा किती मेजर असेल पण ते रेडियनमध्ये असताना आपण फॉर्म्युले काढणार. तसं थीटा जर का डिग्रीमध्ये असेल तर फॉर्म्युले वेगळे येतात थोडेसे, आणि रेडियनमध्ये असेल तर फॉर्म्युले वेगळे. बघा, मागच्या वर्षी आपण या थीटाची किंमत डिग्री म्हणायचो, 50 अंश, 60 अंश, 50 डिग्री, 60 डिग्री म्हणायचो. पण यावर्षी थीटाचं मेजर आपण जास्त करून रेडियनमधून विचार करूयात. डिग्रीमध्ये पण विचार करू, पण रेडियन हे दुसरं एक मोजमाप, म्हणजे तुमचं जे अँगल वगैरे मोजण्याचं दुसरं एक साधन आहे, दुसरं एक परिमाण आहे. जसं तुम्ही एखादी लेंथ जर तुम्ही म्हटला, समजा या पेनाची लेंथ सेंटीमीटरमध्ये सांगू शकता, फूटमध्ये सांगू शकता, मीटरमध्ये सांगू शकता, मिलीमीटरमध्ये पण सांगू शकता. वेगवेगळी परिमाण आहेत. तसंच इथं तुम्हाला थीटाची किंमत, जो तुम्हाला कोणाचं माप आहे, मेजर ऑफ अँगल्स जे आहे ते सांगत असताना डिग्री जसा आहे तसाच एक रेडियन आहे. तर आता याच्यामध्ये दोन फॉर्म्युले. पहिला फॉर्म्युला काय बाबा, एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर तो काय बाबा, 1/2 r² थीटा. बरं का, 1/2 r² थीटा हा एरिया ऑफ सेक्टर, म्हणजे हा जो भाग आहे वर्तुळ पाकळी त्याचं क्षेत्रफळ एरिया ऑफ सेक्टर म्हणजे. आणि दुसरा एक फॉर्म्युला आहे लेंथ ऑफ ॲन आर्क. लेंथ ऑफ ॲन आर्क. लेंथ ऑफ ॲन आर्क काय बाबा, लेंथ ऑफ ॲन आर्क म्हणजे तुमची r थीटा. लेंथ ऑफ ॲन आर्कला आपण S म्हणतो. काय म्हणतो, S म्हणतो. लेंथ ऑफ ॲन आर्कला आपण S म्हणतो. म्हणजे ह्या लेंथ ऑफ ॲन आर्क म्हणजे S, यालाच आपण म्हणू शकतो S = r थीटा. बरं, ह्याला मी बॉक्स करतो. लेंथ ऑफ आर्क म्हणजे या कंसाची लांबी r थीटा. हे दोन फॉर्म्युले लक्षात घ्या. या दोन फॉर्म्युलांचा वापर आपल्याला इथं करायचा. आता दुसरा मुद्दा, मी एरिया ऑफ सेक्टर जर लिहायला घेतला, बरं का, एरिया ऑफ सेक्टरचा आणखी एक फॉर्म्युला आहे बरं का, तो काय आहे, 1/2 r² थीटा आहे. बरं का, आता 1/2 r² काय करा तुम्ही, 2 वेळा लिहा, r × r थीटा. बरं, r² म्हणजे r × r. आता r थीटा म्हणजे काय असतो तुमच्याकडे, r थीटा म्हणजे S असतो. r थीटा म्हणजे काय असतो, S असतो. म्हणजे काय आलं, 1/2 × r, आणि r थीटाची व्हॅल्यू काय, S असतो, RS. बिकॉज r थीटा = S, कारण S = r थीटा. म्हणजे तुमचं एरिया ऑफ सेक्टर, सेक्टरचा एरिया काढण्याचा हा दुसरा एक फॉर्म्युला आहे.
हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवा. हा प्रॅक्टिस सेट तुमचा झाला. ही एक्सरसाइज तुम्हाला समजली. दीज 3 फॉर्म्युलाज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर सॉल्विंग दिस एक्सरसाइज. ओके, तर आता हे फॉर्म्युले मी पुसतो. आपण डायरेक्टली जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण एक्झाम्पल्स घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, बघा S इज इक्वल टू आर थिटा. आर म्हणजे रेडियस वर्तुळाची त्रिज्या आणि थिटा म्हणजे मेजर अँगलचं मेजर, आणि ते मेजर रेडियनमध्ये असेल तर हा फॉर्म्युला, डिग्रीमध्ये असेल तर तुम्हाला माहिती आहे 360 थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर किंवा 2 पाय आर वगैरे ते फॉर्म्युले आहेत. पण आता आपण या 2 फॉर्म्युलांचा उपयोग आपल्याला करायचा आहे. बघा, हे फॉर्म्युले विसरायचे नाही. जो फॉर्म्युला भूला वो सब कुछ भूला. बघा, मी इथं फॉर्म्युले लिहून ठेवतो वाटलंच तर. एरिया ऑफ सेक्टर काय इज इक्वल टू काय 1/2 आर स्क्वेअर थिटा और 1/2 RS, and length of an arc, length of an arc म्हणजे तो S इज इक्वल टू काय आर थिटा. एकदम सिंपल फॉर्म्युला. आता फर्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. काय बाबा, फाइंड द लेंथ ऑफ आर्क. ARC आहे बरं काय तर, हां ARC आर वगैरे वाटायचा. फाइंड द लेंथ ऑफ अन आर्क. ओके, ऑफ अ सर्कल. एक सर्कल आहे, त्या सर्कलच्या आर्कची लेंथ काढायची. काय करायचे, लेंथ ऑफ अन आर्क म्हणजे तुमचा हा फॉर्म्युला आला पाहिजे. लेंथ ऑफ अन आर्क सर्कल विच सस्टेंड अन अँगल 108 म्हणजे तुमचा थिटा किती बाबा 108 डिग्री. डिग्रीमध्ये दिलाय थिटा, त्याला पहिला रेडियनमध्ये कन्वर्ट करा, मग काय झेंडावंदन येते करा, कारण तुमचा थिटा रेडियन. आता या थिटाला डिग्रीमधून रेडियनमध्ये कन्वर्ट करायचा एक फॉर्म्युला आहे, तो पण लक्षात ठेवा. मी 1.1 मध्ये बघितलाय. इज इक्वल टू 108 इंटू पाय अपॉन 180. काय करायचं, पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय केलं की रेडियनमध्ये होतं. 108 आणि 180, 108 आणि 180 दोघे सुद्धा 36च्या टेबलमध्ये येतात. 36 3 जा 108 अँड 36 5 जा आपल्याकडं 180 येतं आहे. म्हणजे थिटा तुमच्याकडे या ठिकाणी काय आला 3 पाई अपॉन 5 रेडियन. हा थिटा पहिला रेडियनमध्ये तुम्हाला कन्वर्ट करावा लागेल. जर नाही केला तर तुमचा आन्सर 101% लिहून देतो, चुकणार आहे. आता पुढचा मुद्दा आपल्याला काय करायचा. आणि दुसरी गोष्ट, इफ द रेडियस ऑफ द सर्कल इज 15 सेंटीमीटर. रेडियस म्हणजे आर इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. रेडियस इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. अँड देन फाइंड, आपल्याला काय करायला सांगितलंय, फाइंड द लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ अन आर्क. ओके, लेंथ ऑफ अन आर्क झाला. काय फॉर्म्युला, आर थिटा. लेंथ ऑफ अन आर्कचा फॉर्म्युला काय आर थिटा. वाटलंच तिथं ब्रॅकेटमध्ये आपण यस लिहू. इज इक्वल टू आर थिटा. आर किती 15 इंटू थिटा किती 3 पाय अपॉन 5. 3 पाय अपॉन 5. 5 1 जा 5, 5 3 जा 15 आणि 3 3 जा 9, 9 पाय सेंटीमीटर. तर अशा प्रकारे तुम्ही लेंथ लिहू शकता 9 पाय सेंटीमीटर. लेंथ असेल तर सेंटीमीटर किलोमीटरमध्ये चालतंय, आणि जर का एरिया जर असता तर स्क्वेअर सेंटीमीटर वगैरे आपण घेतला असतं. ओके, यस. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हा फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. आता आपण सेकंड क्वेश्चन पण सॉल्व्ह करूयात. ओके, पण तो सॉल्व्ह करण्याच्या अगोदर मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो मित्रांनो, जे विद्यार्थी नवीन आहेत ना त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, कारण भरपूर आहे. आता सध्या मॅथमॅटिकवर चर्चा करतोय, मग फिजिक्स केमिस्ट्री मॅथवर पण मी चर्चा करणार आहे, टेन्शन नाही घ्यायचं. आता पुढे बघा, सेकंड नंबरचा क्वेश्चन सेम आहे. द रेडियस ऑफ अ सर्कल इज 9 सेंटीमीटर. ओके, यस, आर इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. सेकंड नंबरचा क्वेश्चन बघतोय. फाइंड द लेंथ ऑफ आर्क ऑफ दिस सर्कल विच कट्स ऑफ अ कॉर्ड ऑफ लेंथ इक्वल टू लेंथ ऑफ रेडियस. माय गॉड, याला पुसायला लागेल, जरा मोठा विषय आहे हा, याला मी रफ करतो. हा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना पहिली ना क्वेश्चन नीट समजून घेतलं पाहिजे. बघा, मध्ये मध्ये थोडं तुम्हाला मागं जावं लागेल. कधी 9th स्टँडर्डमध्ये जावं लागेल, कधी 10th स्टँडर्डमध्ये जावं लागेल. मी ओरडतोय गेल्या काही दिवसांपासून 10thचा अभ्यास करा, तुम्हाला 11thला फायदेशीर ठरेल. बघा आता इथं फायदेशीर ठरतो कसा. 10th आणि 9thचा अभ्यास मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांचा चांगला झाला त्यांना इथे फायदा आहे. द रेडियस ऑफ अ सर्कल. समजा माझ्याकडे एक सर्कल आहे, चला हा आपला सर्कल आहे, त्याचा सेंटर O आहे आणि त्याची रेडियस 9 सेंटीमीटर. याची रेडियस किती बाबा, आर इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. आणि फाइंड द लेंथ ऑफ अन आर्क. त्याची एक आर्क आहे, त्याची लेंथ काढायची ऑफ दिस सर्कल. ओके, कट्स ऑफ अ कॉर्ड ऑफ लेंथ. बघा आता समजा इथून असा ही जी आर्क आहे, ही रेडियस 9 सेंटीमीटर आहे, ही रेडियस 9 सेंटीमीटर आहे,
आणि ही जी कॉर्ड आहे समजा ए आणि बी, ए एक्स बी ही जी ए एक्स बी ही आर्क आहे आणि कॉर्ड कोण आहे इथं, कॉर्ड जी आहे ती समजा ए बी ही कॉर्ड आहे, जिला तुम्ही जीवा म्हणता मराठीत. इथं काय सांगितलंय की फाइंड द लेंथ ऑफ आर्क ऑफ दिस सर्कल विच कट्स ऑफ कॉर्ड ऑफ लेंथ इक्वल टू लेंथ ऑफ रेडियस. म्हणजे जी कॉर्ड आहे ही जी ए बी तिची लेंथ किती, जेवढी लेंथ तुमच्या रेडियसची आहे 9 सेंटीमीटर तेवढीच या कॉर्डची. म्हणजे या तिन्ही लेंथ म्हणजे ह्या तुमच्या 2 रेडियस इक्वलच आहेत आणि ही सुद्धा 9 सेंटीमीटर. म्हणजे ह्या ट्रायंगलच्या सगळ्या साईड इक्वल. इथं थिटा दिलाय का, वी हॅव टू फाइंड द लेंथ ऑफ ॲन आर्क. पण तुम्हाला लेंथ ऑफ ॲन आर्क काढण्याचा फॉर्म्युला काय असतो, आर थिटा असतो. आर आहे रेडियस आहे पण थिटा आहे का, नाही आहे. मग थिटा काढण्यासाठी इथं काय झालं बाबा, याची जी रेडियस आहे ती 9 सेंटीमीटर आहे आणि आपल्याला अशा आर्कचं तुम्हाला मेजर काढायचं, लेंथ काढायची की ही जी कॉर्ड आहे अशा कॉर्डमध्ये आहे की जी कॉर्ड तुमच्या रेडियस इतके. म्हणजे आता हा जो ट्रायंगल आहे तो इक्वलॅटरल ट्रायंगल झाला. मराठीत त्याला समभुज त्रिकोण म्हणतात. सगळ्या साईड इक्वल असेल तो इक्वलॅटरल ट्रायंगल. आणि इक्वलॅटरल ट्रायंगलचा प्रत्येक अँगल 60 डिग्रीचा असतो. म्हणजे हा अँगल सुद्धा तुमचा झाला 60 डिग्रीचा. झाला, थिटा भेटला, विषय संपला. त्या डिग्रीला तुम्ही रेडियनमध्ये कन्वर्ट करा नंतर. ओके, आता इथं बघा, इथं तुम्ही लिहू शकतो रेडियस. ओके, रेडियस इज इक्वल टू लेंथ ऑफ कॉर्ड ए बी. ओके, रेडियस इज इक्वल टू लेंथ ऑफ कॉर्ड ए बी. रेडियस आणि लेंथ कॉर्ड जी ए बी आहे ती तुमची इक्वल असणार आहे. रेडियस आणि कॉर्ड ए बी इक्वल. सो देअरफॉर तुमच्याकडे काय आलं, ए ओ इज इक्वल टू बी ओ इज इक्वल टू ए बी इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. आता सगळ्या साईड जर का तुमच्या इक्वल झाल्या, सो देअरफॉर तुम्ही लिहाल देअरफॉर ट्रायंगल ए ओ बी इज इक्वलॅटरल ट्रायंगल. इक्वलॅटरल ट्रायंगल हा इक्वलॅटरल ट्रायंगल आहे. म्हणजे काय झाला, त्याचा प्रत्येक अँगल देअरफॉर अँगल ए ओ बी इज इक्वल टू काय झाला, 60 डिग्री. तो इक्वलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजे ए ओ बी तुमचा 60 डिग्री झाला. चला, तुम्हाला आत्ता थिटा भेटला. थिटा काढण्यासाठी एवढं झेंडावंदन करावं लागलं. थिटा निघाला, रेडियस आहे. आता पुढचं काम आपण चालू करूया. रेडियस किती तुमच्याकडे, 9 सेंटीमीटर. ठीक आहे, रेडियस इज 9 सेंटीमीटर. आता जो आपला थिटा जो 60 डिग्री आहे त्याला रेडियनमध्ये करायचं. कशात करायचं, रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं. रेडियनमध्ये कन्वर्ट करू. 60 गुणिले पाय भागिले 180 बरं का. रेडियन 61 जा 60, 63 जा 180. ये पाय अपने जगह पे डिवाइडेड बाय 3 अपने जगह पे रेडियन. म्हणजे थिटा इज इक्वल टू काय, पाय अपॉन 3 रेडियन. मग आता तुमचा मी यस लिहितो, लेंथ ऑफ ॲन आर्क ना, यस लिहितो. डिटेल्समध्ये सगळ्या नोट्स या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघा तुम्ही. यस इज इक्वल टू काय, फॉर्म्युला माझा आर थिटा. आरची व्हॅल्यू किती बाबा, 9 सेंटीमीटर आहे. इंटू थिटा किती आहे बाबा, पाय अपॉन 3 आहे. 3 1 जा 3, 3 3 जा 9. सो देअरफॉर 3 पाय सेंटीमीटर. सो एस इज इक्वल टू 3 पाय सेंटीमीटर. देअरफॉर लेंथ ऑफ ॲन आर्क इज इक्वल टू 3 पाय सेंटीमीटर. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर बिंदास स्क्रीनशॉट मारून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक केले की या नोट्स तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, तर बघा आता यानंतर क्वेश्चन नंबर 2 नंतर आपण क्वेश्चन नंबर 3 बघू. जास्तीत 5च्या 5 क्वेश्चन्स बघू आपण. सगळे जास्तीत जास्त क्वेश्चन आज बघण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. त्यानंतर पुढे बघा, फाइंड द अँगल इन डिग्रीज सबटेंडेड ॲट द सेंटर ऑफ अ सर्कल बाय ॲन आर्क whose length is 15 सेंटीमीटर if radius of the circle is 25. बघा, नीट प्रश्न वाचू. मी काय नीट वाचलेला दिसत नाही. फाइंड द अँगल इन डिग्री. अँगलचं मेजर काढायचं डिग्रीमध्ये. म्हणजे तुम्हाला आता थिटाच काढायचं आहे. दिलंय काय बघा, थिटा काढायचा आणि दिलं काय बघा, ॲट द सेंटर ऑफ अ सर्कल बाय ॲन आर्क हुज लेंथ इज 15 सेंटीमीटर. जी आर्क आहे तिची लेंथ किती, 15 सेंटीमीटर आहे. म्हणजे यस इज इक्वल टू तुमच्याकडं 15 सेंटीमीटर. लेंथ ऑफ ॲन आर्क म्हणजे यस असतो तो 15 सेंटीमीटर आहे. ओके, इफ रेडियस ऑफ सर्कल इज 25, आर इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. बघा आता इथं काय दिले, रेडियस 25 सेंटीमीटर, तुमची लेंथ ऑफ ॲन आर्क 15 सेंटीमीटर आणि थिटा विचारला आहे. आणि थिटाचं मेजर डिग्रीमध्ये काढायला सांगितलं मित्रांनी. फाइंड द अँगल इन डिग्री. मग पहिला अँगल तुमचा जो निघेल तो रेडियनमध्ये निघेल. फॉर्म्युला वापरा ना, एस इज इक्वल टू आर थिटा हा आपला फॉर्म्युला आहे. लेंथ ऑफ ॲन आर्क इज इक्वल टू आर इंटू थिटा. लेंथ ऑफ ॲन आर्क 15 दिले, आर मला 25 दिले आणि इंटू थिटा आपल्याला काढायचं आहे. आता 25 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय 15 अपॉन 25 इज इक्वल टू थिटा.
सो देअरफॉर थिटा इज इक्वल टू 15 आणि 25ला तुम्ही 5ने डिवाइड करू शकता. 5 3 जा आणि 5 5 जा, पण रेडियनमध्ये. आपला हा जो थिटा आहे ना तो कशामध्ये, रेडियनमध्ये आहे. पण आपल्याला जो थिटा काढायचा तो डिग्रीमध्ये काढायचा ना भाऊ. मग डिग्रीमध्ये काढण्यासाठी आपण काय करू, जसं डिग्री टू रेडियनमध्ये करताना पाय आपण 180ने मल्टिप्लाय करता, तसंच रेडियन टू डिग्रीमध्ये करत असताना 180 आपण पायने मल्टिप्लाय करायचं. 3 इंटू 3/5 इंटू 180 अपॉन पायने आपल्याला मल्टिप्लाय करायचं. 5ने डिवाइड केला, इथं आलं 36. ओके, आता 3 इंटू 36 झाले तुमच्याकडे 108 डिवायडेड बाय पाय डिग्री. एवढं लिहिलं तरी चालेल, पण ठीक आहे. पायची व्हॅल्यू आपल्याकडे किती येते बाबा, 22/7. 108 डिवायडेड बाय 22/7. हे 7 गेले वर, मग थिटा इज इक्वल टू 108 इंटू 7 गेले वर डिवायडेड बाय 22. आता 22 आणि 108 दोघांना 2ने डिवाइड करा. 22च्या हाफ 11, 108च्या 2 5 जा आणि 2 4 जा, 54 आले आपल्याकडे. आता 54 इंटू 7 करा. 7 4 जा 28, वर आले 2. 7 5 जा 35 आणि 2 37 डिवायडेड बाय 11 डिग्री. हे डिग्रीमध्ये येणार. आता काय करा, 11ने 378ला डिवाइड करा. 11/378. 11 3 जा 33. 37मधून 33 गेले, माझ्याकडे 7मधून 3 गेले, 4 आले, वरून आले 8 आले. ठीक आहे. त्याच्यानंतर 48 येतात का 11च्या टेबलमध्ये, नाही. 4 जा 44. आता 8मधून 4 गेले, तुमच्याकडे आले 4. इथं पॉईंट दिला, इथं 0 दिला. आता त्यानंतर परत आता आपण जर बघितलं तर या टेबलमध्ये 40 येतात का, नाही. 3 जा किती आले बाबा तुमच्याकडे, 33. ओके, परत 40मधून 33 गेले 7, आणि नंतर 6 जा म्हणजे 34.36 घ्या. 34.36 डिग्री आपल्याकडे येईल. अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन्स आपल्याला करता आले पाहिजे. बाकीचा कॅल्क्युलेशनचा भाग आहे तो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे येईल, आणि तुम्ही हुशार आहात, तज्ज्ञ आहात. तुमच्यासारखे हुशार पुरं जगात कुठं नाही. हां, तर आता या ठिकाणी आपण पुढचा क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 3 झाला. क्वेश्चन नंबर 4कडे वळू, परंतु आपण याचा आन्सर जरा करेक्ट आहे का बघून घेऊ. आपण करेक्टच असणार, काय चुकत नाही आपलं कधी. तरी पण काय बघायला काय हरकत आहे, बघायला काय हरकत नाही. मागे बघू जरा थोडंसं, काय कधी आपण 11वी शिकवत नाही जास्त त्याच्यामुळे. बघा या ठिकाणी दिलं आहे 34.40. ठीक आहे, 40 दिलं आहे. हे पण बरोबर, इथपर्यंत लिहिलं तरी चालेल बरं का. इथपर्यंत लिहिलं तरी चालेल, काय होत नाही, काय प्रॉब्लेम नाही. हे इथपर्यंत लिहिलं तरी चालेल किंवा इथपर्यंतच लिहा. पुढचा 4th नंबरचा बघू. याला मी आता रफ करतो. 4th नंबरचा क्वेश्चन एक आहे आपल्याकडं, पेंडुलम आहे. तर पुढचा बघा ना, अ पेंडुलम ऑफ अ लेंथ 14 सेंटीमीटर ऑस्किलेटेड थ्रू ॲन अँगल ऑफ 18 डिग्री. फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ. पेंडुलम असा फिरतो ना, देखो मेरी आँखों में आँखें डाल के देखो क्या दिख रहा है, इस पेन की तरफ देखो, इस पेन के टोपन की तरफ देखो. असा फिरतो ना तो, किंवा घड्याळामध्ये सुद्धा असतो असा फिरताना. तर असा फिरत असताना तो किती पाथ जो आहे ना तो कवर करतो, एका याच्यामध्ये किती पाथ कवर करतो. म्हणजे हा आर्क झाला, एक पाथ कवर करतो म्हणजे हा काय झाला, तुमचा आर्क झालेला आहे. म्हणजे समजा इथून जो आहे ना अशा प्रकारे समजा तो फिरत असेल, असा इथून असा फिरतो, असा हा पेंडुलम आहे समजा, हा तुमचा असा तो फिरतोय. मग ही जी लेंथ आहे ना ती आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. आणि हा जो पेंडुलम आहे त्या पेंडुलमची लेंथ किती आहे, 8. त्या पेंडुलमची जी लेंथ आहे ती 14 सेंटीमीटर. ही किती बाबा, 14 सेंटीमीटर. आणि ही झाली 14 सेंटीमीटर. आणि हा जो थिटा जो आहे तो 18 डिग्री आहे. मग आता आपल्याला ही लेंथ म्हणजे लेंथ ऑफ ॲन आर्क काढायचं आहे. काय मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंडा नाही लावायचा, फक्त लेंथ ऑफ ॲन आर्क काढला, विषय संपला. बघा आपण काय करू, थिटा किती आहे बाबा तुमच्याकडे, 18 डिग्री. त्याला रेडियनमध्ये करा. 18 इंटू π/180 केलं की तो रेडियनमध्ये येतो. 18 10 जा 180 म्हणजे तुमच्याकडे π/10 रेडियन आला, संपला विषय. थिटा झाला. रेडियस तुमच्याकडे किती बाबा, थिटा इज इक्वल टू किती, π/10 रेडियन आहे झाला. आणि आपल्याकडे रेडियस जे आहे r इज इक्वल टू किती आहे, 14 सेंटीमीटर. ठीक आहे. आता आपण आपल्याला काय करायचं आहे, किंवा फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ. लेंथ ऑफ पेंडुलम. ती जी लेंथ म्हणजे काय झाली तुमची, यस झाली. ही लेंथ म्हणजे काय झाली तुमची, लेंथ ऑफ ॲन आर्क झाली. मग लेंथ ऑफ ॲन आर्कचा फॉर्म्युला r थिटा. r किती बाबा तुमच्याकडे 14 आहे, इंटू थिटा किती, π/10 झाला. हे दोघं 7च्या टेबलमध्ये नाही, 2च्या टेबलमध्ये येतात. 2 7 जा 14, पाय आपल्या जागेवर, आणि 2 5 जा 10. आता पाय म्हणजे काय असतो, 22/7 असतो, इज इक्वल टू 7 इंटू
22/7 डिवायडेड बाय 5. 7 कट ऑफ झाला, 7 कट झाला म्हणजे काय आलं आपल्याकडं 22/5 आला. 22/5 लिहिलं तरी चालेल किंवा इथपर्यंत जरी तुमचं उत्तर लिहिलं तरी चालेल. पण आता 22ला 5ने डिवाइड करा. 5 डिवायडेड बाय 22, 5 4 जा 20. ओके, पॉईंट दिला, वर 2 आले, पॉईंट दिला आणि 0 दिला, परत 5 4 जा म्हणजे किती आलं 4.4 सेंटीमीटरच्या जवळपास तुमचा आन्सर येणार. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन तुम्ही सोडवू शकता. एकदम सिंपल आहे मित्रांनो. जर समजत नसेल ना व्हिडिओ, परत एकदा रिवाईज करून बघा, नक्की समजेल, काय टेन्शन नाही. हां, पुढचा क्वेश्चन बघा. हा झाला आपला क्वेश्चन नंबर आपण 4th बघितलेला. आता शेवटचा 5th नंबरचा जो क्वेश्चन इथं दिसतोय बोर्डवरती तो आपण बघूयात. याला मी रफ करतो. हा जो क्वेश्चन आहे 5th नंबरचा तो जरा थोडा मोठा आहे, पण समजून घ्या, समजेल तुम्हाला. यामध्ये काय आहे 5th नंबरच्या क्वेश्चनमध्ये की 2 आर्क्स ऑफ द सेम लेंथ सबटेंडेड अँगल ऑफ 60 डिग्री. 2 आर्क आहेत, 2 आपल्याकडे आर्क आहेत, ऑफ द सेम लेंथ, दोघांची लेंथ सेम आहे, दोन्ही आर्क जे आहेत त्यांची लेंथ सेम आहे. सबटेंडेड अँगल एक 60 डिग्री आहे आणि एक 75 डिग्री आहे. आर्क सेम आहे, आर्कची लेंथ सेम आहे, फक्त सबटेंडेड अँगल म्हणजे थिटा वेगळा आहे. ॲट द सेंटर ऑफ 2 सर्कल, 2 वेगवेगळे सर्कल आहेत बरं का, 2 सर्कल आहेत बाबा. समजा माझ्याकडे हा एक सर्कल आहे, हा दुसरा सर्कल आहे बरं का. इथं थिटा जो आहे या सर्कलचा थिटा किती आहे 60 डिग्री आहे आणि या सर्कलचा जो थिटा जो आहे तो किती आहे 75 डिग्री आहे. आणि ही जी लेंथ आहे आणि ही जी लेंथ आहे सेम आहे, दोन्ही लेंथ सेम आहे. ही जी लेंथ आणि ही लेंथ दोन्ही कसे सेम आहेत हे सांगितलं आहे. आणि दुसरी गोष्ट, व्हॉट इज द रेशो ऑफ देअर रेडियस. आता यांच्या रेडियसचा रेशो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. ओके, आता समजा आपण काय करू, लेंथ ऑफ आर्क ऑफ ओके लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल विच थिटा इज इक्वल विथ सबटेंडेड अँगल. बरं का, त्यांचा जो सबटेंडेड अँगल आहे, विच सबटेंडेड अँगल 60 डिग्री, अँगल थिटा इज इक्वल टू 60 डिग्री. ओके, 60 डिग्री घेऊ, त्याला आपण 60 डिग्री म्हणजे तो थिटा 1 आपल्याकडे आला बरं का. 60 डिग्री म्हणजे थिटा 1, ती किती बाबा S1. लेंथ ऑफ आर्क, अशा सर्कलची आर्क ऑफ सर्कल विच, अशा सर्कलची आर्क आहे विच सबटेंडेड अँगल 60 डिग्री आहे. ओके, त्याची आर्क जी आहे ती S1 आहे. अँड रेडियस इज R1, त्याची रेडियस R1 म्हणजे S1 आर्क आहे, थिटा 1 तुमचा थिटा आहे 60 आहे आणि R1 जे आहे ते थिटा तुमचा जो अँगल आहे सबटेंडेड आणि R1 म्हणजे रेडियस आहे. आणि आता दुसरा घेऊ आपण, लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल विच सबटेंडेड अँगल माझ्या भाषेत सांगतो मी तुम्हाला 75 डिग्री, त्याला आपण थिटा 2 म्हणू आणि त्याची जी आर्क आहे ते आपण S1 म्हणू. इज S1 लिहा, चला इज S1 अँड S2 अँड रेडियस इज R2. ठीक आहे. मग आता आपल्याला बघा या ठिकाणी तुमचा जो थिटा 1 आहे तो किती 60 डिग्री आहे, त्याला पहिलं रेडियनमध्ये कन्वर्ट करा. सगळ्या थिटांना रेडियनमध्ये कन्वर्ट करा. रेडियनमध्ये केलं तर 60 इंटू काय आलं π/180 रेडियन. आता 63 जा 180 म्हणजे तुमच्याकडे π/3 आलं रेडियन. थिटा 2 किती बाबा 75 डिग्री आहे, त्याला पण रेडियनमध्ये करा. 75 इंटू π/180 झालं तुमचं रेडियन. 75 आणि 180ला 5ने डिवाईड करायचं. 75ला 5ने डिवाईड केलं तर 15 येतात, हे पाय. आणि त्यानंतर 180ला जर 5ने डिवाईड केलं तर 36 येतात. परत 36 आणि 15ला 3ने डिवाईड करू शकतो. 3 5 जा म्हणून 5 पाय आणि 3 1 जा 3 3 2 जा म्हणजे 5 π/12 म्हणजे तुमचा थिटा 1 जो आहे तो π/3 आहे, थिटा 2 जो आहे तो तुमच्याकडं 5 π/12. आता दोघांचं काय करू आपण, आर्क S1 किती असतं R1 थिटा 1. ओके, आणि S2 किती असतं R2 थिटा 2. ओके, आता या दोन्ही व्हॅल्यू काढू. S1 किती R1 थिटा 1, R1 माहिती आहे का नाही माहिती, आणि थिटा 1 किती आहे π/3 म्हणजे काय आलं π/R1/3. आता S2 म्हणजे काय, दुसरी लेंथ काय R2 इंटू थिटा 2. R2 माहिती नाही आहे, थिटा 2 काय आला बाबा 5 π/12. ओके, इज इक्वल टू
5 पाय/12 इंटू R2 आणि इथं इंटू R1 आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, R1 आणि R2चा रेशो. आता आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी माहिती आहे, S1 आणि S2 इक्वल आहे. आता मी काय करतो, एक सर्कल जे आहेत ना हे दोन्ही पुसतो, त्यांची काही जास्त कामं नाही आपल्याकडे इथे. आता थोडंसं उलटा पालटा कार्यक्रम झालेला आहे. आता वरती बघा बरं का, खाली झालं आता खालून वर जायचं, खाली जागा कमी आहे म्हणून. S1 इज इक्वल टू S2. S1 आणि S2 या दोन्ही लेंथ कशा इक्वल आहेत आपल्याला माहिती आहे. S1 काय बाबा माझ्याकडं π/3 R1 आहे आणि इज इक्वल टू S2 काय माझ्याकडं 5 π/12 इंटू R2 आहे. आपल्याला R1 आणि R2 यांचा रेशो काढायचा आहे. आता ह्या पाय तर तुमचे कॅन्सल झाले, म्हणजे काय आलं बाबा 1/3 म्हणजे बाबा R1/3 इज इक्वल टू 5 इंटू 2 5 R2/12. आता आपण काय करू, R1ला आपल्या जागेवर ठेवू, हा R2 वर आहे त्याला खाली घेऊ, इज इक्वल टू 5 पण आपल्या जागेवर 12 पण आपल्या जागेवर, हा 3 खाली आहे तिकडे गेला वर झाला 3 3 1 जा 3 3 4 जा 12 म्हणजे R1/R2 इज इक्वल टू 5/4 आला, वर 5 खाली 4 आणि इज इक्वल टू 5:4. म्हणजे तो रेशो जो आहे, हे जे दोन आपल्याला या ठिकाणी सर्कल आहेत त्या दोन्ही सर्कलच्या रेडियसचा जो रेशो आहे तो 5:4 येतो. तर मी थोडा बाजूला होतो, याचा जर स्क्रीनशॉट तुम्हाला मारून घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकताय. ओके, येस. तर अशा प्रकारे मित्रांनो हे 5 क्वेश्चन्स आपण आज बघितलेले आहेत. आता याच्या ज्या नोट्स आहेत तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटतील आणि त्याचबरोबर हीच व्हिडिओ जर तुम्हाला इंग्लिशमधून बघायची असेल तर त्याची पण व्यवस्था केली. हीच व्हिडिओ इंग्लिशमधून पाहण्यासाठी एक लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हीच व्हिडिओ या चॅप्टरवरच्या व्हिडिओज बऱ्याचशा इंग्लिशमधून सुद्धा पाहू शकता. ओके, आता उरलेले जे 5 क्वेश्चन्स, टोटल 10 क्वेश्चन्स आहेत या प्रॅक्टिस सेटमध्ये, उरलेले जे 5 क्वेश्चन्स आहेत ते आपण उद्याच्या आपल्या लेक्चर्समध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, आज इथंच थांबू, लवकरात लवकर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.